संक्रांती हा फक्त सण नाही तर जीवनाची दिशा बदलण्याचा योग आहे। या उत्तरायणात आपण योग सुरू करूया आणि जास्तीत जास्त आरोग्यदायी आयुष्य लाभूया। नमस्कार, मी डॉक्टर मनीषा, डॉक्टर मनीषाज योग इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलला आपले सर्वांचे स्वागत। आज मी आपणा सर्वांसाठी घेऊन आले आहे संक्रांती, भोगी आणि योग या संदर्भात माहिती। भोगी हा दिवस संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो। भोगीच्या दिवशी वाटाणा, हरभरा, ऊस, त्याचबरोबर वालपापडीच्या शेंगा आणि त्या ऋतूमध्ये उपलब्ध असलेल्या सगळ्या भाज्या यांचा समावेश करून भोगीची भाजी तयार केली जाते। त्यात तीळ आणि गुळ घातला जातो आणि बाजरीच्या भाकरीबरोबर याचे सेवन होते। शिशिर ऋतूत आपल्या शरीरात उष्णता निर्माण व्हावी यासाठी या भाजीचा आणि बाजरीच्या भाकरीचा अतिशय छान उपयोग आहे। त्याचबरोबर भोगीच्या दिवशी आपल्या ज्या काही जुन्या गोष्टी किंवा वाईट गोष्टी असेल त्याचा नाश व्हावा अशी संकल्पना आहे। चला तर मग मेडिटेशन करून आपण आपल्या मनात जे काही साचलं असेल किंवा निगेटिव्ह विचार असतील त्या सगळ्यांचा मेडिटेशन करून नाश करूया आणि जास्तीत जास्त आनंदी होण्याचा प्रयत्न करूया। संक्रांतीच्या दिवशी सूर्य उत्तरायणात जातो, त्यावेळेस आपल्या मराठीत म्हणतो ना आपण दिवस तिळातिळाने वाढतो। हा दिवस वाढतो त्यामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते। तर ह्या ऊर्जेचा वापर करण्यासाठी आपण ह्या दिवसांमध्ये योग, प्राणायाम आणि मेडिटेशन करून शरीरात ऊर्जा निर्माण करू आणि आपल्या इम्युन सिस्टीम जी आहे ती वाढवण्याचा प्रयत्न करूया। चला तर मग हीच वेळ आहे अंधाराकडून प्रकाशाकडे, आळसाकडून ऊर्जेकडे आणि आजाराकडून आरोग्यदायी आयुष्याकडे वाटचाल करायची। मकर संक्रांतीच्या आपणा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। अरे हा, आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला विसरू नका। आमचा इन्स्टा पेज डॉक्टर मनीषाज योग इन्स्टिट्यूट नक्की फॉलो करा।